श्री स्वामी समर्थ माझे प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी अक्कलकोटी यूट्यूब वाहिनी मध्ये आपला स्वागत आहे। आज मी तुम्हाला महाराजांची अवतार कार्य विषयी आणखी एक गोष्ट सांगणार आहे। आम्हाला खात्री आहे की आपल्याला ही गोष्ट नक्कीच आवडेल। तर ऐकूया महाराजांचा 46वा अवतार कार्य। माटेबुवांची गोष्ट। भवसागर तारक हे चरण श्री गुरुचे। पुण्यातील माटेबुवा हे अतिशय उत्कृष्ट कीर्तन करीत आणि कीर्तनातून अतिशय क्लिष्ट विषय सुद्धा सोप्या रीतीने समजावून देत। कीर्तनाप्रमाणेच पुराण सुद्धा हे तन्मयतेने सांगत। ह्या माटेबुवांची स्वामी समर्थांच्या ठाई अनन्यसाधारण भक्ती होती। समर्थांनाही त्यांच्या विद्वत्तेविषयी आदर होता। एकदा माटेबुवांनी श्रीमद भागवत सप्ताह अक्कलकोटला केला, तेव्हा 7ही दिवस स्वामी समर्थ श्रोते म्हणून हजर होते। समर्थांनी अहंकारी व दांभिक विद्वानांची अशी टर उडविल्याचे दिसून येते, त्याचप्रमाणे निरहंकारी विद्वानांना त्यांनी नेहमी प्रेमाची व मानाची वागणूक दिली। ही गोष्ट सुद्धा तितकीच सत्य आहे, हे माटेबुवांच्या उदाहरणावरून दिसून येते। अक्कलकोटच्या खास बागेत माटेबुवांचे कीर्तन होते। हजारो लोक कीर्तन श्रवणाचा आनंद लुटण्यास जमले होते। श्री स्वामी समर्थांची स्वारी सुद्धा त्यावेळी कीर्तन श्रवणास उपस्थित होती। पूर्वरंगातच कीर्तनास रंग चढू लागला। सारी सभा कीर्तन प्रसंगाशी एकरूप झाली होती। मध्येच निरूपण करताना बुवा म्हणाले, ह्या भवसागरातून कोणते चरण आपणास तारून नेण्यास समर्थ आहेत। त्याबरोबर स्वामी समर्थांनी पटकन आपला सव्यचरण खाली सोडला। ते पाहून बुवा प्रेमाने गहिवरून गेले व धावतच समर्थाजवळ जाऊन त्यांनी तो चरण प्रेमातिशयाने आपल्या हृदयाशी कवटाळून धरला व श्रोत्यांकडे मोठ्यांदा म्हणाले, खरोखर हेच चरण भवसागर तारून नेण्यास समर्थ आहे। तेवढ्यात समर्थांनी दुसरा चरण सुद्धा खाली सोडला। तो बाळप्पांनी पुढे होऊन आपल्या हृदयाशी घट्ट धरला। थोडक्यात खऱ्या एकनिष्ठ भक्तांना समर्थचरणी नेहमीच स्थान असे। इतिश्री महाराजांच्या अवतार कार्य विषयी 46वी गोष्ट संपूर्ण। शुभम भवन्तु।